सी न्यूज प्रस्तुत होऊ दे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण आज अकोले तालुक्यातील राजूर या गावामध्ये आलेलो आहोत। तर शिर्डी मतदारसंघामध्ये आज राजूर गावातील नागरिकांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत। निवडणुकीबद्दल काय वाटतंय? आता इथं काही सुविधाच नाही, तर पाणी प्यायला नाही, हां त्याच्यामुळं मग दुष्काळच आहे इकडं सध्या। हा, म्हणजे आता एकीकडे दुष्काळ आहे, एकीकडे निवडणुका लागल्यात, म्हणजे कसं आता नेमकं काय करायचं? तर काय करणार आहे आता? इथं जर काही सुविधाच करून देत नाही उपलब्ध, तर ते काय करणार मग? आता आपल्या पुढे एक काँग्रेस आहे आणि BJP आहे, तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता यावी? आम्हाला काय वाटतं, आता कोणतं आलं तरी आम्हाला फक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या ना, बाकी काय नाही, एवढंच आमचं म्हणणं। पाणी प्यायला नाही जनावरांना पिण्याचं पाणी नाही, हा माणसांना पण प्यायला पाणी नाही, आज देशात जावं लागत आहे कामधंदे करायला। हा, ग्रामीण भागामध्ये काही माहिती होत नाही, सगळे अनाडी लोक घ्या मत, घ्या 100 रुपये घ्या, द्या मत। मग ग्रामीण भागातल्या लोकांना काही सुविधा नको का? टोलर खिळखुण फोडणारे, टोलर खिळ फोडणारे कोण, असे सगळे आश्वासनं देतात पण कुठंच काही नाही। हा, ग्रामीण भागातले लोक ठार मेलेले आहेत, कोणत्याच त्यांना सुविधा नाही आहेत। लय भारी झाला आता ते गॅस दिले, पैसे घेतले, हा मग पैसे घेतले आणि गॅस घ्या, मेले ठार लोक, अशी फसवणूक करतात। मग रॉकेल गोरगरीब कसे जगणार आहे सांगा ना? आता कोणतं कोणीच नाही, काहीच नाही केलं। आता जे येईल ना आता बघू। हा, असेच आश्वासनं देतात आम्हाला। हा, 5 वर्षाच्या काळात सगळं बघितलं, कोणीच काही केलं नाही। पण असं माझं मत आहे, एक वैयक्तिक मत आहे का जे ग्रामीण भागामध्ये लोक राहतात, कोणतंही सरकार असो, तर त्यांनी जर चांगलं काम केलं तर ते ग्रामीण भागातले लोक आज उपाशी मारतात, त्यांना काहीतरी पाण्याची काही योजना, काही त्यांना पोट भरायचे साधन असं वगैरे त्यांना जर व्यवस्थित करून दिलं तर त्या सरकारला आम्ही मत देऊ शकतो। चांगला असावा, तो लायक असावा समाजासाठी तरी। सगळ्यात जे काही प्रॉब्लेम असतात ग्रामीण भागामध्ये, कुठं पाणी नाही, रस्ते नाही, काही समस्या राहतात, लोक देशात जातात, कोण नारायणगावला जातं तर कोण कुठं जातं पोट भरायसाठी। हां, ते लेकरं बाळं टाकून घरी ठेवतात आणि पहिले पोटाचं काम करतात। मग आता एवढी नोटबंदी काढली, अहो म्हातारे माणसं काठी टेकीत म्हणे पैसे येणार, म्हातारे माणसं आंधळे पांगळे माणसं जाऊन त्यांनी हे केलं, काय दिलं, आलेले पैसे परत गेले। काय मोदी सरकारनं आम्हाला काहीच माफ नाही, मी मुलबाळ नाही मला, तरी मला त्याचं काहीच नाही। किती काही वेळेस असे अर्ज भरून दिले, किती काही वेळेस मला काहीच नाहीये। 5 पंचाच्या सह्या घेऊन सुद्धा मला या ग्रामपंचायत मध्ये आणि खासदार आणि आमदार कशासाठी आहे? हा, कुठे 12,000 रुपये दिले? कशाचे 12,000 दिले? आमच्या गावाला पाणी 8 दिवसानं पाणी मंत्र्याचं गाव आहे, तरी राजूर आहे का कुठं संडास आणला का याला का काय? कुठं बाया उघड्यावर संडासला नाही तर जा तिकडं फोटो काढून पहा, मी गावाला चालले आता, नाही तुम्हाला लगेच तिकडं दाखवलं असतं। आपलं हे जुनं जे सरकार होतं काँग्रेसचं, आता हे 5 वर्ष आम्हाला समजतच नाही, जुनं नवं टायमापुरतं जुनं काय करीत नाही, नवं काय करीत नाही। कंचा जरी आला तरी आमच्या काय उपयोगाचं नाही, राजूर मध्ये नाही मुलांना काही एवढे BA शिकलेले मुलं, पार किती 17वी 18वी शिकलेले मुलं, त्यांना नाही कुठं कंपनी का नाही कुठं काय आमदार खासदार गावामध्ये। मग काय भूमिका आम्हाला? आमच्या गावामध्ये आज किती तरुण मुलं इंडात आहे, त्यांच्यासाठी काहीतरी खासदारांनी आमदारांनी निवडून यासाठी आज किती 40 गाव डांगाने, त्याच्यासाठी एकट्या राजूरसाठीच नाही 2-3 कंपन्या काढावा, एवढं आलं का गेलं खड्ड्यात। बरोबर। मग आता जी निवडणुका होणार आहेत यावर तुमची काय भूमिका? आमची अपेक्षा, आमचे अडले मुलं आहे, मोठले मुलं आहे, आमचेच नाही जगाचे आहे, त्याच्यासाठी सगळी सरकारनं सोय करावा, मंत्र्यानं सोय करावा। कोटी रुपये येत्या, कोटी असे लक्ष दिशीच होत्या। हा, काय आम्हाला मी सांगायचं ना, काय ज्येष्ठ नागरिकांसाठी कंच्याच कुठं 600 रुपये? हा, आज मला मूलबाळ नाही, मला 79 मध्ये माझं लग्न झालेलं आहे। सांगा कोणी अख्ख्या राजूर मध्ये माझी साक्ष भेटन?
आणि कशाला चॅनल घेत्यान जो निवडून यापुरतेच तेवढे नाटकं करतात. कंचा निवडून आला तर त्याला खुर्ची, आम्हाला गटारच आहे. हा ठीक आहे, पुढे आपण बाबांना विचारूयात त्यांचं काय मत आहे या निवडणुकीबद्दल. म्हणजे पंच आला पाहिजे व मागचा राजा आला पाहिजे आमचा मत आहे. पंजावाला माणूस आहे ना हा आला पाहिजे. त्यानं काहीतरी ही सोय त्यानंच केली ना. आपल्या गरिबांना घरकुला, गरिबांच्या पोरांना आश्रमशाळा हे त्या सरकारनं केलं का नाही. या सरकारनं कुठं काय केलं आहे, काय कुठं काय केलं आहे, काहीच नाही. हा इथे फक्त आधार कार्ड तिला बोल लाईनी लावल्या लोकांच्या. काय झालं मग तो कुठं निघाला सांगा बरं. कोणा काय असेल ते तरी निघायला पाहिजे का नका. फक्त आमच्या का होतं ना आता पायाने थोडं मशेरीसाठी ठेल ते घेऊन पातल्या लागला बुवा. माझ्याकडं 7,000 रुपये होतं. 2-4 दिवस बदली तो नाही पातळलं त्याचं बोंब बिल घेतं थोडंसं. आता बदललं नाही त्याला फेकून द्यायची पाळी आणि काय करू. माझी परिस्थिती आमची काहीच उपयोगाची केली नाही. सांगत होतो बघ 6,000 रुपये मिळतील त्याच्यातला 1 रुपया नाही. जो नोटबंदीचा निर्णय घेतला या सरकारने तो योग्य होता का अयोग्य होता. तो योग्य होता बा, पण मग हे गेलं ना. हे कशासाठी सांगितलं, निमित्त करताना सांगितलं बा तुम्हाला मिळतील गरीब भांड्याला. 1 रुपया नाही मिळाला. ते म्हणतात बँकेतून परत गेले. जी आजची निवडणूक होणार आहे जी खासदारकीची, तर मी गणपत मशाळ, माझं शिक्षण HSC डेड BA इंग्लिश स्पेशल आहे. तर खऱ्या अर्थानं सांगायचं जर ठरलं तर येणारा काळ जो भविष्य काळ आहे हा इथपर्यंत मुलं या काळापर्यंत लिखापडी झाली, कागदपत्रे शिकले फक्त. परंतु काळाच्या ओघामध्ये काळाने पलटी मारली आणि काळाने पलटी मारल्यानंतर काळ थेट कॉम्प्युटरवरती आला आणि इथून जे अडाणी होते वर्ग होतं त्यांना लिखापडी आली, पण कॉम्प्युटरचा काळ कळेना. परंतु भविष्य काळ असं आहे का त्यांना त्याच्यावरतीच चालावं लागणार आहे आणि इथून पुढे येणारं सरकार आहे हे कॉम्प्युटरवरतीच काम करणार आहे आणि कॉम्प्युटरच्या तंत्रज्ञानावरती जे तंत्रज्ञानात भर घालून जे पुढे चालतील त्यांचाच फायदा होणार आहे आणि असंच सरकार यावं अशी आमची इच्छा आहे. कोणतं सरकार आहे? हो, 1 मिनटं. फक्त आम्हाला एक का परिवर्तन व्हायला पाहिजे बस. काय परिवर्तन? अरे परिवर्तन म्हणजे काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे. का बरं? का बरं आता काय काँग्रेसने आयुष्यात त्यांचं बलिदान दिलेले. इंदिरा गांधी गेले, राजीव गांधी गेले, घराने गेले का नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच यायला पाहिजे. खऱ्या अर्थानं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आणि हे ऑनलाईनचं थोडं कमी असल्यामुळं त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा मार्ग मोठ्या प्रमाणावरती होता आणि ह्या 5 वर्षामध्ये काय झालं की कोणतंही तुम्ही ऑनलाईन उतारा काढा काही करा ते सिस्टमॅटिक झाल्यामुळं येणाऱ्या काळावरती आणि येणाऱ्या जो समाज आहे त्याच्यामध्ये विश्वासार्हता वाढत गेली. आमचा मुद्दा मला असा मांडायचा आहे का जे विश्वासार्हता जे समोरचे आम्हाला दाखवू राहिलेत किंवा येणाऱ्या काळावरती विश्वास ठेवून येणाऱ्या पक्षावरती विश्वास ठेवून मग तो सेना भाजप असो अगर काँग्रेस राष्ट्रवादी असो पण आम्हाला येणारा काळ हा कॉम्प्युटरचा काळ असावा हीच आमची अपेक्षा आहे आणि सेना भाजप हा काळामध्ये ओघात पुढे चालतील असं आम्हाला वाटतं आहे. हमी भाव देण्याची घोषणा झाली. काही जे वाहन होते त्यांना भाव देण्यात आलं पण काही वाहनांना भाव नाही भेटला. आता आमच्या राजूर पट्ट्यामध्ये असं क्षेत्र आहे का हे भाताचं क्षेत्र आहे. भाताचं क्षेत्र असल्यामुळं आमच्या भाताला खूप कमी किंमत आहे म्हणून असं एवढा भाव भेटत नाही. तर त्याचंसुद्धा मूल्यांकन केलं पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा ते विशिष्ट भाव आम्हाला ठरवून दिला पाहिजे. जसं हरभऱ्याला विशिष्ट भाव ठरवलेला आहे. 5 वर्षापूर्वी हे सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ना आम्ही हमी भाव देऊ शेतकऱ्यांना. जे करून याला भाव आहे ते करून भाताला भाव नाही. काय तुम्ही आपला घेऊन नाचा काहीच्या काही येड्यानो. आम्ही म्हातारी माणसं चढून जातो पाण्यामध्ये चिखल करून लाईतोय तर आम्हाला ते 10 रुपये 12 रुपये भाव देतोय. आता कुठं सरकार आलंय काय. आता त्याच्या मागचं सरकार काँग्रेस सरकार होतं ते बरं होतं पण आश्वासन देऊन जर शेतकऱ्यांची कामं होते नाही शेतकऱ्यांना बाजारभाव भेटत नाही
तेव्हा त्याचं शेतकऱ्यांची हानी होऊ राहिली. अहो आता या जवळजवळ आता हे सरकारसुद्धा 5 वर्ष झालेले आहेत, परंतु कुठलंच कामं करत नाहीत. नुसते आश्वासनच देतात, तोंडी आश्वासन, कोरडे लेखी आश्वासन. आम्ही भरपूर नाशिकपासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत आम्ही पायी दिंडी मोर्चा काढला लालबावट्यातर्फे कम्युनिस्ट पार्टीकडून. तर सगळ्या मागण्या केल्या, परंतु ॲक्च्युली कुठलीच गोष्ट असं त्यांनी हे केलेलं नाही. आता सरकारनं काही दिलंच नाही. दुष्काळ जरी आहे तरी दुष्काळ एक तर फार लेट केला आमच्याकडे जाहीर. आता सध्या काय लोकांना वर प्यायला पाणी नाही, काय नाही काय. आता लोकांची आता इलेक्शन मानले नुसते आश्वासनं राहतात, द्यायचे आश्वासन म्हणलं लगेच काय करणार आहे कोणत्याही पक्षाचे असले. आता तुम्ही अनेक उन्हाळी पावसाळे बघितले, सरकारने जे आता काही 5 वर्षात धोरणे घेतले शेतकऱ्यांसंदर्भात ते कितपत योग्य आहे? योग्य नाही आहे, ते चुकीचे आहेत. शेतकरी मारून टाकला या सरकारनं 5 वर्ष. कोणते निर्णय चांगले घेतले त्यांनी? नाही, अजिबात नाही. शेतीला भाव दिला नाही, योग्य भाव दिला नाही, बाकीचं काहीच नाही. खतांचे बाजार उतरवले नाही, दुधांचे बाजार किती उतरवले, त्याच्यानंतर खाद्याचे बाजार कुणीकडे गागणाला चढलेत. काय शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतला? नोटबंदी केली, GST केली, म्हणजे सगळंच वाटूळच केलं सगळं. शेतकरी आणि छोटे व्यापारी सगळ्यांचं वाटच लागली. भाजपला सहकारता चालतच नाही. त्यांना कारखाने नको, दूध संघ नको, मोडीत काढायचं आहे सगळं. दूध संघ, कारखाने, खरेदी विक्री संघ मोडीत काढायचे त्यांना. त्याच्यामुळं मग आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच कारखाने आहेत, हे सगळ्या संस्था आहेत, त्या इकडच्या तिकडं करून काही का होईना पण शेतकऱ्यांना निदान दिलासा तरी देतात ना. एवढा फरक आहे. गेले अनेक वर्ष हे सरकार सत्तेत होतं, परंतु लोकांचा आता आम्ही प्रतिक्रिया घेतल्या तर पाणी प्रश्न या भागातले सुटलेले नाही. पाणी प्रश्न सुटलेले नाही तसे, पाणी प्रश्न तसे सुटलेत, पण काही ठिकाणी आता पाणी नाही. आता पाणी धरणात पाणी ठेवलं नाही ना यांनी. धरणामध्ये प्यायला तिथं जिथं परिस्थिती अवघड आहे तिथं धरणात पाणी कुठं ठेवले? पाणी सगळं सोडून दिलं आहे ना. पाण्यावर किती आंदोलनं करायची पाळी आली, काय सरकारचं पाण्याचं पण निदान किमान वरच्या भागातल्या गोरगरीब जनतेकरता तरी थोडंफार राखून ठेवायलाच पाहिजे ना. खाली द्या पण किती द्या, प्रमाणात द्या. आता प्रमाणाच्या बाहेर सगळं सोडून नेले, आता वर बॉम्बा ठोकून काय करणार आहे? पाणी जर राहिले नाही कुठं तर काय करणार? शेतीमालाला भाव नाही दिला, ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागात दुष्काळ जाहीर नाही केला त्यांनी. पुन्हा शेतकऱ्यांना म्हणजे नोटाबंदी करून टाकली त्यांनी. शेतकऱ्यांना जास्त फटका बसला. ज्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे पैसा होता त्यांना गर्दीमध्ये उभं राहावं लागलं. नाही केलं, नाही नोकऱ्या नाही मिळाल्या. त्यांनी जे शिकणारे मुलं त्यांच्यासाठी नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांनी डबल शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे आणि जी महागाई वाढली ती पण कमी केली पाहिजे. रोजमदारीच नाही आहे साहेब, आमच्याकडं काहीच उपलब्ध नाही आहे. अहो काहीच नाही आम्हाला. काल आता कसं तरी आपलं ₹1-2 कमवतं आणि काय आहे इकडं या परिसरात नाही ना, काहीच भेटत नाही आम्हाला. कलेला अजून काही सुटले नाही मतदान. आता सरकारकडून अपेक्षा काय आहे? आम्हाला हेच भेटावं, आम्हाला मानधन भेटलं पाहिजे, आम्हाला चांगल्या मार्गाने झालं पाहिजे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहेच, कायमच आहे, पण मग आता आम्हाला जर ते काही उपलब्ध भेटतच नाही. तुम्ही अनेक वर्षापासून मतदान करता, मग काँग्रेस राष्ट्रवादीचं माहिती माझं सरकार होतं, 5 वर्षापूर्वी भाजप सरकार आलं, नेमकी काय कोणतं सरकार चांगलं? आता सरकार आपल्याला सगळं चांगलं आहे, पण मग आता करील त्याच्यावरती आहे ना. आता मोदी आता आमचा अनुभव आहेच. आता हा जे आमच्या भागात आहे ते आहे, चालूच आहे. अहो आश्वासन दिलेत म्हण 6,000 रुपये बँकेत येणार, ते परत रिटर्न गेले असे ऐकलं. कोणाला अजून मिळले तर नाही बा. असे कागद प्रत्येक महिलाच्या नावं म्हणे 10,000 टाकायचे, प्रत्येकाने खाते करा. मग ज्या घरात 10 माणसं होती ते 100 रुपयाने 1,000 रुपये गेले का? ते 1,000चा काय फायदा? आता ते खाते बंद झाले, त्याच्यावर पैसे टाकायच नाही ना परत. हां ते 1,000 तर फुकाट गेलेच का नाही? 10 माणसाची जाय तिथं म्हणजे आता तो नोटबंदीचा आपल्या का काय होतं? ज्यांच्याकडे होते तेच झालं असेल. हां कर्जमाफी झाली.
कुठं मिळालेत कंचे? गॅस दिले गरीब कुटुंबांना. हा गॅस दिले, गॅस मिळाला. गॅस मिळाले, गॅस मिळाले. काय वाटतं आता हे सरकार चांगलं का मागचं सरकार चांगलं? आता तसं सगळे चांगले म्हणायचं काही नाही बरं का. आता मोदीने गॅस दिले एवढं, बाकी काही आदिवासी भागात गॅस आले एवढच्या पलीकडे गॅस आले, बाकी काही तसं काही वाटलं नाही. आता एकीकडे निवडणुका लागल्यात आणि एकीकडे दुष्काळ वाढत चाललाय, तर मग काय अशा परिस्थितीत काय काय अवस्था काय? खूपच बिकट अवस्था आहे अशा ह्याच्यात परिस्थितीमध्ये. आणि पाणी तर येतच नाही 8-8, 10-10 दिवस. काही काही गल्ल्यांमध्ये म्हणजे आमच्या तिकडे वंजार गल्ली तर 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. आलं तर 15-20 मिनटं पाणी येतं, जास्त वेळ पाणी पण येत नाही. आता आपलं जे काही जुनं सरकार होतं काँग्रेसचं आणि आता नव्याने जे 5 वर्ष सरकार आलं बीजेपी, दोन सरकारमध्ये काय तफावत वाटतं? कोणी पण आहे ना, कोणतं पण सरकार आलं ते फायद्यासाठीच येतं. कोणीच फायदा करत नाही सर्वसामान्यांचं. सगळे कोणतंही सरकार आलं तर नुकसानच होतं. मोदी सरकारचे निर्णय चांगले पण ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नाही ना. नोटबंदीने भरपूर नोकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काय फायदा पण झालेला आहे, काही तोटा पण झालेला आहे. ते तर जवानांबद्दल चांगलीच गोष्ट आहे ना. देशासाठी कुणीतरी पहिल्यांदा पाऊल उचललं ना एअर स्ट्राईकमध्ये. श्रेय घेत प्रत्येक कोणत्याही सरकारने केलं असतं, त्यांनी श्रेय घेतलंच असतं. कांदेरी बाजार नाही, कोणत्याच भाजीपाल्याला बाजार नाही, काय नाही. मग काय बरं आता निवडणुका लागल्यात, तर मग आता एकीकडे काँग्रेस आहे, एकीकडे बीजेपी आहे, कोणतं सरकार यावं असं वाटतं? आता ती रणधुमाळी आहे, तिचं काय सांगायचं आपण. बीजेपी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार यामध्ये राजूर गावातील नागरिकांची संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला भेटलेली आहे. तर आपण पुन्हा भेटूयात दुसऱ्या गावामध्ये. तोपर्यंत बघत राहा सी न्यूज प्रस्तुत. होऊ द्या चर्चा.